सभापती महोदय, हे खरं म्हणणं जर माझ्या गावातला हा प्रश्न आहे, पण मी फार जबाबदारीने बोलेन. पहिल्या प्रथम जे उत्तर दिलं त्या अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करा. एस्टिमेटमध्ये नसताना सुद्धा बाजूला विहीर काढली. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी ज्यावेळेला ही तक्रार झाली गावातल्या लोकांनी, डेंगू आणि यांनी काही लोक आजारी पडले गावातली, तेव्हा गावातल्या लोकांनी उठाव केला. ती बंदी घालण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मग त्यांनी तलावाच्या बाजूला एक विहीर काढली आणि त्याला सुद्धा तलावातला एक पाईप टाकला. किती भोंगळपणा चाललेला आहे. मी स्वतःच्या गावातला असल्यामुळे मी फार सिरियसली सांगतो, इथे चांगला भ्रष्टाचार झालेला नाही. ती प्रस्ताव तयार करताना मंत्री महोदय 14 लाखाचा फिल्टर प्लांट होता, तो फक्त 1.5 लाखाचा बसवला. दोन्ही पाईपलाईनला ती पाईपलाईन जॉईन केल्याने नवीन पाईपलाईनची बिल काढलं 23 लाखाचं. आणि हे करत असताना विहिरीचा प्रस्तावनाचा मग त्या कंत्राटदाराने तिथं विहीर का काढावी लहानमध्ये एस्टिमेटमध्ये नसताना? हा भ्रष्टाचार झालाय तर 100% झाला. पाणी अशुद्ध आहे का? 100% अशुद्ध आहे. केमिकल टेस्टिंग सुद्धा आपण आतापर्यंत 11 केलेल्या आहेत आणि प्रत्येक म्हणजे 49 वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि त्या 49 तपासण्यांमध्ये हे पाणी पिण्याजोगं आहे असंच निदर्शनास आलेलं आहे. आणि जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सुद्धा सभापती महोदय 42 तपासण्या वेगवेगळ्या या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्यात सुद्धा हे पाणी पिण्याजोगं आहे. त्यामुळे कुठले आजार उद्भवतात अशा पद्धतीचं आतापर्यंतच्या तरी तपासण्यांमध्ये आलेलं नाही.